सो वेलकम टू आवर चॅनल आणि इथे आपण इंग्लिश 7 to 10th ऑल इंग्लिश चॅप्टर्स आय एम गोइंग टू टीच बट मी एक्सप्लेन ते मराठीमध्ये करणार. ओके. ॲक्च्युली खूप सारे स्टुडंट्स असे असतात ज्यांना इंग्लिश वाचता येतं बट दे डोंट अंडरस्टँड द मीनिंग, म्हणजे मीनिंग समजत नाही. सो मी ते मराठीमध्ये एक्सप्लेन करणार and I will teach you in English. म्हणजे it will be a mix match of English and Marathi. Okay. So let's start the first para. Each day brings a new beginning. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. ओके. आता फर्स्ट पॅरा काय सांगतो की प्रत्येक दिवस एक न्यू बिगनिंग असते, म्हणजे नवीन सुरुवात असते. डिसिजन्स आय मस्ट मेक. डिसिजन्स म्हणजे आपले निर्णय, तर ते निर्णय चुकीचे बरोबर ते आपण घेतो. ओके. प्रत्येक दिवसात. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आपल्या लाईफचे निर्णय आपण स्वतः घेतो. ओके. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ that leads to great success. आता इथे पोएट म्हणतात रोड ऑफ लाईफ. आता रोड ऑफ लाईफ डज नॉट मीन की एक रस्ता आहे लाईफचा. नो, इट इज द वे वी आर लिव्हिंग. ठीक आहे, म्हणजे आपण जगतोय ती वाट, रोजचे दिवस. दॅट इट मीन्स बाय रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. जेव्हा आपण चांगल्या मार्गावर चालतो तेव्हा आपल्याला काय मिळतं? सक्सेस. ओके. or travel down the darkened road. darkened road म्हणजे काय? काळोख, काळोखाचा रस्ता असं? नो नो नो, तसं नाहीये. darkened road म्हणजे ही एक पोएटिक इफेक्ट दिली आहे. darkened road म्हणजे चुकीचे मार्ग. ओके. जिकडे अंधकार आहे. which leads to great distress. great distress चा अर्थ मी इथे लिहिलाय. distress means suffering, त्रास. ओके. सो इथे थोडेसे तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये काही क्वेश्चन्स दिलेत 3. लेट्स गो टू इट. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम? आता एज ग्रुप, टीनेजर म्हणजे हे पर्टिक्युलर एज आहे. व्हॉट इज अ टीनेजर? अ टीनेजर इज अ पर्सन बिटवीन 13 to 19 years old. ओके. आता तुमचं वय असेल 14 किंवा 15. सो यू आर अ टीनेजर. यू आर बिटवीन द टीनेज इयर्स. ठीक आहे फ्रेंड्स, आय मस्ट टेल यू की हे जे वय आहे दिस इज द बेस्ट इयर इन युअर लाईफ. तर एन्जॉय करा, अभ्यास करा आणि तुमच्यावरती अजिबात काही रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहे करंटली की फॅमिलीसाठी करायचं आहे, जेवण आणायचं आहे किंवा बनवायचं आहे किंवा बाकीचे सगळे रिस्पॉन्सिबिलिटीज. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे आणि तुमची लाईफ जगायची आहे. तुम्ही आता जी मेहनत करणार दॅट विल रिफ्लेक्ट इन द फ्युचर. ओके. तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल, चांगली नोकरी मिळेल किंवा तुम्ही चांगला व्यवसाय कराल, बिझनेस कराल. सो एव्हरीथिंग इज डिपेंडेड ऑन दीज इयर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डिसिजन डज द स्पीकर हॅव टू टेक? द स्पीकर हॅज टू टेक हिज ओन डिसिजन. आता इथे लिहिलंय बघा, द डिसिजन आय मस्ट मेक. म्हणजे कोण घेणार हे डिसिजन्स? आपण स्वतः. नेक्स्ट. व्हॉट डज ईच न्यू डे फेच? इथे फर्स्ट लाईन मध्ये लिहिलंय ईच डे ब्रिंग्स अ न्यू बिगनिंग. ओके. आय हॅव रिटन द आन्सर. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, नंतर पुन्हा व्हिडिओ रिपीट करून हे सगळं बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट. Please open my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Okay. म्हणजे प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. ह्याचा अर्थ हे नाही की देवा माझे डोळे उघड. नो, इट मीन्स की देवा मला चूक काय आहे, बरोबर काय आहे ते क्लिअरली दिसण्याची क्षमता देसी. इट इज रिटन दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. म्हणजे जे चुकीचं आहे, जे बरोबर आहे त्याच्याबरोबर मला स्टँड करण्याची क्षमता दे. ओके. हेल्प लॉर्ड टू से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. आता टेम्पटेशन म्हणजे काय? तर मोह. इथे लिहिलंय मी
मोह. तर जेव्हा पण मला मोह होईल एखाद्या गोष्टीचा, जेव्हा माझ्या मनाला वाटतंय की हे चुकीचं आहे, तर देवा मला हिम्मत दे की आय शुड से नो. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. आता बॉडी क्लीन म्हणजे हे नाही आहे की मी वरून आंघोळ करून चकाचक झालो. नो, इट मीन्स दॅट हेल्प मी टू कीप माय बॉडी क्लीन, म्हणजे आपलं माइंड, आपलं सोल, जे अंतर्मन असतं ते शुद्ध ठेव, मला चांगले विचार येऊ दे, ते कवीला म्हणायचं इकडे. अँड फिट फॉर लाईफ इच डे. जेव्हा आपण आतून खुश असतो, आतून स्वच्छ असतो, तेव्हा आपण फिट असतो, बाहेर पण दिसतं. ठीक आहे. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. म्हणजे जेव्हा हे आपलं टीनेज इयर्स संपणार, कधी संपणार? 19 इयर्सच्या नंतर. ओके. जेव्हा तुम्ही 20 इयर्सचे होणार, तेव्हा तुम्ही मागे वळून बघाल, तेव्हा तुम्हाला दिसेल अरे मी माझं टीनेज वय इतकं छान जगलोय. कशामुळे? बिकॉज लॉर्ड इज वॉकिंग नेक्स्ट टू मी, म्हणजे देव आपल्या बरोबर आहे त्यासाठी. ठीक आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा. आय विल आन्सर ऑल युअर क्वेरीज. ओके. Let's go to these questions. What effects does the speaker wish to see in himself at the end of his teens? ठीक आहे. म्हणजे एंड ऑफ हिज टीन्स, आता आपण हे वाचलं ना, एंड म्हणजे जेव्हा टीनेज वय संपणार, हे लास्ट पॅरा. द स्पीकर विशेस टू सी क्लिअरली अँड स्टँड विथ वॉट इज राईट अँड इट ब्रिंग्स द बेस्ट इन हिम. इथे लिहिलंय I wish to see with my eyes open. Okay. Next, in what condition does the poet wish to maintain his body? इथे body आली, इथे हे वाला point की the speaker wants his body to be clean, that is his soul to be clean and fit for each day. Okay. Whose company does the poet wish for in the walk of his life? आता इकडे कंपनी लिहिलंय. सो कंपनी डझंट मीन की आम्ही कोणत्या तरी कंपनीमध्ये काम करतात. नो, कंपनी मीन्स संगत. ओके. तर इथे आपल्याला काय क्वेश्चन विचारलाय की कवीला कोणाच्या कंपनीमध्ये राहण्याची इच्छा आहे त्याच्या लाईफमध्ये. सो इट इज द पोएट विशेस टू बी इन द कंपनी ऑफ लॉर्ड, म्हणजे देवाच्या कंपनीमध्ये. ओके. चलो, लेट्स गो टू द एक्सरसाइज, द इंग्लिश वर्कशॉप. Choose the correct alternative and complete the given sentences. आता इकडे तुम्हाला ऑप्शन्स दिले आहे. यू विल हॅव टू रीड द सेंटेन्स आणि ह्या दोन्ही ऑप्शनमधून जे बरोबर आहे ते तुम्हाला टिक करायचे. ओके. इकडे लिहायचं आहे. अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट. ओके. सो फर्स्ट आन्सर येणार न्यू बिगिनिंग्स. We must decide to take the road which leads to dash. Great distress किंवा great success. Obviously, great success. Next, the poet prays to the Lord to help him stand for what is right ki might. Obviously, right. The poet wants to see that his teenage years have been the dash years of his life. It is the best year. Correct. आता नेक्स्ट आहे रायमिंग वर्ड्स. आता तुम्हाला जर रायमिंग वर्ड्स बघायचे असतील काय आहे तर मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ टाकला आहे, ते एक्सप्लेन केले आहे प्रॉपरली. सो यू कॅन गो अँड वॉच दॅट व्हिडिओ. ओके. आता पोयम असते ना तेव्हा रायमिंग वर्ड्स असतात, म्हणजे स्मॉल, ऑल, बिग, विग, फॉल, ते सगळं बघूया ह्याच्यात काय काय आहे पेअर्स. सी, मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस. म्हणजे ह्याचे ना जी लास्टची स्पेलिंग असते ना कधी कधी सेम असते, किंवा जेव्हा आपण ती प्रनाऊन्स करतो ना, प्रनाऊन्स म्हणजे उच्चारतो. आता सक्सेस मी बोलते आणि डिस्ट्रेस तर लास्टला स येतं. ओके. सी, मी, मग लास्टला ई येतं. सो दॅट वे इट इज. वे, डे, सी, मी. सो दीज आर द रायमिंग वर्ड्स. आता
आता इथे दिलंय व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम, चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. आता जर आपण तुमची पोएम जर तुम्ही बघाल तर मग तुम्हाला दिसेल की कोणतं करेक्ट आहे. हे बघा, ही तुमची पोएम आहे. ओके, आता तुम्हाला रायमिंग कुठे दिसतंय? मेक, टेक, म्हणजे ए बी सी बी. ओके, ही आहे बिकॉज मेक आणि जेव्हा राईम कधी, आता सपोज ही लाईन ए आहे, ही बी आहे, सी, आणि मग हे परत रिपीट होत आहे ना मेक आणि टेक, सो इट इज अगेन बी. सेम हे बघा, लाईफ, सक्सेस, सक्सेस इज अ रायमिंग वर्ड, ए बी सी, आणि परत हे राईम होत आहे म्हणजे हे बी. सो दिस इज द करेक्ट आन्सर. सगळ्या लाईन्समध्ये जर तुम्ही बघाल ना तर सेम राईम स्कीम आहे. सो दिस इज द करेक्ट आन्सर, ए बी सी बी. नेक्स्ट, आता तुम्हाला एक फिगर्स ऑफ स्पीचची दिली आहे. ओके, एक्सरसाइज, आयडेंटिफाय द फिगर्स ऑफ स्पीच. आता या पूर्ण पोएममध्ये ना 4 फिगर्स ऑफ स्पीच आहे. लेट मी एक्सप्लेन ईच वन ऑफ दिस. फर्स्ट वन इज apostrophe. Apostrophe is nothing but a punctuation mark. जेव्हा आपण एखादा वर्ड, आता हे वी विल आहे ना, ते आपण शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतो व्हील. ओके, इट्स अ नाईस डे आउटसाइड. इट्स बोललो तर त्याचं फुल फॉर्म काय येते? इट इज, पण आपण शॉर्टमध्ये बोलतो इट्स, आणि ही इकडे हे चिन्ह टाकतो. दिस इज कॉल्ड apostrophe. तर ज्या कोणत्या लाईन्समध्ये हे चिन्ह असतं दॅट इज कॉल्ड apostrophe. ओके, नेक्स्ट, inversion, the reversal of synthetically correct order of the subject, verbs and object. आता आपली सेंटेन्स कशी असते? आय विल गो टू द मार्केट. जर मी अशी उलटसुलट बोलली तर विल आय गो टू द मार्केट, मग दॅट इज इन्वर्जन. आपण सेंटेन्स उलटसुलट बोलतोय. सपोज दिस, yesterday I saw a ship. Now an inversion of this sentence could be yesterday saw I a ship. तर ही तर चुकीची लाईन आहे. बट आहे ना, कधी कधी पोएम्स असतात ना स्पेशली, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे सेंटेन्सेस उच्चारतात बिकॉज कवीचं ना काल्पनिक मन असतं, तर ते लोक कधी कधी तसं इमॅजिन करतात. ओके, तर जेव्हा उलट सुलट सेंटेन्सेस येतात ना, सो इट इज अ टाइप ऑफ इन्वर्जन. नेक्स्ट, metaphor. Metaphor that compares two different things by stating that one is another, highlighting similarities of emphasis. आता सिंपल शब्दामध्ये सांगू तर आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या फिलिंग बरोबर कम्पेअर करतोय. ठीक आहे, एक्झाम्पल, माय मॉम हॅज अ हार्ट ऑफ गोल्ड. हार्ट ऑफ गोल्ड म्हणजे हृदय सोन्याचं आहे. आता खरंच आहे काय? नो, वी आर जस्ट गिविंग अ फिलिंग. दिलीप हॅज अ स्टोन हार्ट. आता त्याचं हार्ट दगडाचं आहे काय? नाही, आपण फक्त बोलतो ना असं. सो दॅट इज कॉल्ड अ मेटाफॉर. आता ॲलिटरेशन. सो ॲलिटरेशन, दिस इज द बेस्ट. ओके, काही नाही, ह्याच्यात फक्त जे अल्फाबेट्स आहे ते रिपीट होतात. म्हणजे हे क्लिअरली क्लोज्ड हर क्लटर्स, क्लोज क्लोसेट. आता सी 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 बघा किती वेळा रिपीट झालं आहे. ओके, नेक्स्ट, हॅरी हरिड होम टू वॉच फुटबॉल ऑन TV. आता एच एच एच, सो दिस इज ॲलिटरेशन. ओके, मी फिगर्स ऑफ स्पीचचा एक पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे, इन डिटेल आरामात सगळं समजवणार आहे. सो यू कॅन वॉच दॅट व्हिडिओ ऑल्सो. ओके, सो आता तुम्हाला ही एक्सरसाइज दिली आहे. इथे हे जे मी फिगर्स ऑफ स्पीच एक्सप्लेन केले ते तुम्हाला शोधायचे. ओके, फर्स्ट, डिसिजन आय मस्ट मेक. आता डिसिजन आय मस्ट मेक, तर करेक्ट सेंटेन्स काय येणार ह्याची? आय मस्ट मेक डिसिजन असं बोलतो ना आपण. सो दिस इज इन्वर्जन, म्हणजे उलट सुलट सेंटेन्सेस लिहिले आहेत. ओके, नेक्स्ट, प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. आता आईज, ओके, हे अपॉस्ट्रफी आहे. नेक्स्ट, ट्रॅव्हल डाऊन द डार्क एंड रोड. आता डार्क एंड रोड म्हणजे काळोखाचा रस्ता. हे रस्त्याला एक फिलिंग दिली आहे. सो इट इज
metaphor. Sorry, correct. It is metaphor. I can choose to take the road of life. This is also metaphor. Okay. रोड ऑफ लाईफ पण मेटाफरच आहे. आणि हे जे ना ट्रॅव्हल डाऊन द डार्क अँड रोड, ड येत आहे ना, डी, सो इट इज ॲलिटरेशन. तर मग एका सेंटेन्सेसमध्ये 2 फिगर ऑफ स्पीच सुद्धा असू शकतात. ओके. नेक्स्ट, आता इथे दिलंय रीड द पोएम, राईट अन अप्रोप्रिएट पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस. ठीक आहे. आता ह्याचे वेटेज बघा, हे तुम्हाला असंच येणार जेव्हा तुम्हाला एखादी पोयम येणार एक्झाममध्ये, तर तुम्हाला हे असंच येणार की त्याचं टायटल लिहा, नेम ऑफ द पोयम. तर हे ना, हे असे मार्क्स असणार त्याच्यासाठी. फिगर्स ऑफ स्पीचसाठी 1 मार्क, राईम स्कीमसाठी 1 मार्क. सो एव्हरीथिंग विच आय हॅव थॉट ना, मी आतापर्यंत जे काही शिकवलं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तर एकदा दोनदा सारखं रिवाईज करा तुम्हाला जेव्हा पण पाहिजे असेल तेव्हा. नेक्स्ट, मी इथे ना सॉल्व्ह करून दाखवलं आहे. ओके. तुम्ही हे रेफरन्स म्हणून यूज करू शकता. टायटल काय आहे? टीनेजर्स प्रेयर. पोएटचं नाव इकडे मी राईम स्कीम दिली आहे. आता ही मी माझी फेवरेट लाईन लिहिली आहे, तुम्ही तुमची लिहू शकता. मग थीम आणि सेंट्रल आयडिया म्हणजे ही पोयम आपल्याला काय सांगते ते मी इकडे सगळं एक्सप्लेन केलं आहे. सो यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस अँड देन रीड आरामसे अँड देन तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. नाही तर हा व्हिडिओ खूप लांब होणार. नेक्स्ट, रीड द पोएम, राईट अप्रोप्रिएट पोएम. हे झालं आपलं 7th वाला झालं. फिगर्स ऑफ स्पीच पण आपण केले. स्पेशल फीचर्स, आता पोएमचे स्पेशल फीचर्स इकडे मी लिहिले आहे. राईम स्कीम काय आहे. I like this poem as I can relate to the हे कशाला, why do you like this poem? तर मला आवडते कारण I can connect to my hopes and desires to be successful in life and have my Lord along with me all the way. ठीक आहे. आता हे तुम्हाला हा होमवर्क करायचा आहे आणि ही क्लास ॲक्टिव्हिटी किंवा तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर सुद्धा करू शकता. कंपोज अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश. तर हे तुम्ही ना एक छोटूसा प्रेयर मला लिहून दाखवा, कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी नक्की वाचीन अँड आय विल लेट यू नो की त्याच्यात काय अजून आपण ॲड करू शकतो. ठीक आहे. अँड दिस इज ऑल्सो अ शॉर्ट ॲक्टिव्हिटी. लुक अराउंड इन युअर विसिनिटी, युअर फॅमिली, फ्रेंड्स, नेबर. राईट अबाउट एनी 4 टीनेजर्स. म्हणजे असे कोण टीनेजर्स आहे जे तुमच्या वयात आहे, जे तुम्हाला इन्स्पायर करतात. तर तुम्ही इकडे त्यांचे नाव लिहू शकता आणि ते कशामुळे इन्स्पायर करतात ते हे लिहू शकता. ठीक आहे. सो कम्प्लीट दिस होमवर्क अँड वील गेट बॅक विथ अ नेक्स्ट व्हिडिओ. लेट्स मीट आफ्टरवर्ड्स. काही डाऊट्स असतील तर बिंदास तुम्ही कमेंट करू शकता. आय विल रिवॉर्ड टू यू. ठीक आहे. थँक यू फ्रेंड्स. बाय. ऑल द बेस्ट फॉर युअर करियर.